नमस्कार. मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त आपण गुढी वस्त्र बनवणार आहोत. यात मी तुम्हाला निर्या सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहे. आता तुम्ही म्हणाल निर्या तर प्रत्येकालाच घेता येतात, पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. एकसारख्या निर्या कशा घ्यायच्या जेणेकरून गुढीच्या काठीला साडीच्या निर्या जसेच्या तशा पसरलेल्या राहतील आणि अगदी सुंदर दिसेल. त्यासाठी मी इथे खणाचं कापड घेतलं आहे. इथे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. उंचीला मी 18.5 इंच घेतले आहे आणि रुंदीला 38 इंच घेऊन मार्क करून घेतले. येथे तुम्ही उंची वाढवून घेऊ शकतात. 25 ते 30 पर्यंत तुम्ही उंची घेऊ शकतात. येथे आपण नऊवारी साडीसुद्धा स्टिच करू शकतो. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. उरलेला कापड आपण कट करून घेऊया. आता काय करायचं आहे, 18.5 इंच आहे त्याच्या कडेला आणि वरच्या बाजूला तिन्ही बाजूला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला काठ असल्यामुळे गोट वाळण्याची काही गरज नाही आहे, पण साडीच्या तिन्ही बाजूला आपण कट केलेलं असल्यामुळे तेथे गोट वाळून घ्यायचा. गोट वाळून घेतला आहे. आता माझ्याकडे समोसा लेस आहे. तुम्ही येथे कुठली पण लेस वापरू शकता. मी येथे साडीच्या दोन्ही बाजूला लेस लावून घेतली. येथे आपल्याला सर्वात महत्त्वाची स्टेप शिकायची आहे. साडीच्या निर्या पाडणार आहोत आपण. आता काय करायचे, साडीच्या पुढच्या भागापासनं 5-5 इंचावर आपण मार्क करून घेऊया. सर्व 38 इंचापर्यंत आपल्याला 5-5 इंचावर मार्क करत जायचं आहे. बघा, मी सर्व 5-5 इंचावर मार्क करून घेते. यामुळे काय होईल की साडीच्या निर्या आहे ना, खूप सुंदर आणि एकसारख्या पडतील. येथे तुम्ही एकदम व्यवस्थित बघायचं आहे मी कशा निर्या टाकते. तुम्हाला अशाच पद्धतीने करायच्या आहे. खूप सुंदर साडीचा लुक दिसतो. मी पहिली प्लेट घेतली, पिनअप करून घेतले. आता दुसरी प्लेट घ्यायची आहे. खालची पिन काढून आपण त्या दोन्ही प्लेटला पिन लावून घ्यायची. आता पुन्हा तिसरी प्लेट घेतली आहे. मी प्लेट कशा पद्धतीने घेते ते बघा. वरती अर्धा इंच किंवा एकदम असं गहूभर जागा सोडून आपल्याला पिन लावायची आहे आणि खालच्या बाजूला 2-2 बोटाचं अंतर ठेवून आपल्याला निर्या पसरवत जायच्या आहे. यामुळे काय होईल, काठीवर जेव्हा आपण ही साडी लावू तेव्हा निर्या एकसारख्या आणि ॲटोमॅटिक पडतील. आपल्याला निर्या पाडायची गरज पडणार नाही आणि हाताने प्रेस करायचं आहे. मी जसं करते तसं प्रेस करत जायचं आहे, म्हणजे आपल्या निर्यांना छान असा लुक येईल. हा थोडा माझा थिक कापड आहे खणाचं. यामध्ये थोडं हलक्या क्वालिटीचं पण असतं, पण मी इथे चांगल्या क्वालिटीचं घेतलं आहे जेणेकरून शिवायला पण आपल्याला छान फिनिशिंग येईल. आता मी पुढची प्लेट टाकून घेतली. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवले आहे. तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट मशीनवर प्लेट घेऊ शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने निर्या टाकून घेते आहे. आता पुढची प्लेट घेतली आहे. प्रत्येक प्लेट मी व्यवस्थित दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सावकाश बघा. शेवटची प्लेट आपल्याला अशी टाकायची आहे की वरचा भाग आपला 4.5 ते 5 इंच आला पाहिजे. तुम्हाला मी एकदा दाखवते. बघा, साडीच्या निर्या ॲटोमॅटिक स्प्रेड झालेल्या आहे. आता आपण टिप टाकून घेऊया. मी इथे टिप टाकून घेतली आणि 4.5 इंच आपला वरचा भाग आलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला वरच्या बाजूला कॅप तयार करायची आहे. येथे मी 5.5 रुंदी आणि उंचीला 6 इंचाचा कपडा घेतला आहे. खणाचाच कपडा वापरला आहे. येथे तुम्ही काठाचा पण यूज करू शकता. आता आपण कपडा कट करून घेऊया. गुढीच्या वरच्या बाजूला आहे आपल्याला सीध्या भागावर सीधा कपडा ठेवायचा आहे आणि टिप टाकून वरच्या बाजूला फोल्ड करून प्रेस स्टिच करायची. मी दाखवते तसं आपल्याला तिथे प्रेस स्टिच करून घ्यायची. त्यामुळे काय होईल की कपडा आपला खालच्या बाजूला फोल्ड होणार नाही. त्याच मापाचा मी अस्तरचा कपडा घेतला. अस्तरच्या 5.5 इंच खालच्या बाजूला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे. माझ्या कपड्याला ऑलरेडी काठ असल्यामुळे मी येथे गोट वाळलेला नाही आहे.
7 ते 8 इंचाची मी गोल्डन लेस घेतल्या आहे 2. त्या लेस आपण अशा पद्धतीने ठेवायच्या. गुढी बांधण्यासाठी आपल्याला लेस जोडायची आहे. त्यावर आपल्याला त्याच मापाचं अस्तर घ्यायचं आहे आणि सीध्या भागावर लेस ठेवून त्यावर आपल्याला अस्तरचं कापड ठेवून तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई करायची. खालच्या बाजूला शिलाई करायची नाही, आपल्याला तेथून काठी जाण्यासाठी जागा ठेवायची आहे. मी सर्व बाजूनी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. आता उलट करून घेते. बघा, लेस कोपऱ्याला लावल्यामुळे आपले कोपरे एकदम छान निघाले आहे. काठी घालण्यासाठी हे एक पॉकेट तयार झाले आहे. त्यावर आपण प्रेस स्टिच करून घेऊ. किती सोप्या पद्धतीने मी साडी शिकवली आहे. नक्की ट्राय करून बघा. फायनल लुक बघूया. जर तुम्हाला माझ्याकडनं कस्टमाइज करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील. चलो बाय.